11:30ची वेळ होती आणि त्या समयी भाऊ सहज असे गडाला फेरा मारण्यासाठी आले आणि पाहिलं तर काय, तर एका दगडाच्या आड या भिंतीच्या आड काही 4-4 जण चोर बसलेले होते. हे भाऊंनी बघितलं. भाऊ आतमध्ये आले, काही लोक झोपले, त्यांना उठवलं, म्हणे अरे उठा, चोर आले आहे. लोकांना सावध केलं, म्हणजे जा त्या भिंतीच्या पाठीमागे 4-4 जण बसले, त्यांना पकडून घेऊन. ही लोक गेली. अचानक गेल्यामुळे चोर सापडली आणि धरलेले चोर जेव्हा भाऊ समोर आणले तेव्हा भाऊनी त्यांना विचारलं, का रे बाबा तुम्ही जेवण केलेत का? असा कोण सत्पुरुष आहे की तो चोराला पहिलं विचार तू जेवण केलंय का? भाऊंकडे काही स्त्रिया होत्या स्वयंपाकासाठी, त्याही धावत आल्या. भाऊंनी सांगितलं तुम्ही इथं बसा. त्यांना सांगितलं गरम गरम भाकरी करा, छानपैकी पिठलं करा आणि यांना गरम गरम भोजन जेवू घाला. चोरांना बसून भाऊंनी जेव घातलं. भाऊ त्यांच्या समोर बसले. आणखीन घ्या, आणखीन घ्या, तुम्हाला भूक लागली असेल, दिवसभर हिंडावं लागतं ना, चोरी करणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का, असं भाऊ त्यांना म्हणाले. आणि चोरी म्हणजे तुमच्यासाठी पाप नाही, कारण की तुमच्याकडे जीवन जगण्यासाठी किंवा कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी दुसरं काही साधन नाहीये. ठीक आहे, काही हरकत नाही, मला काही तुमचा राग आला नाही, जेवण करून घ्या. जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर मग विचारलं, बाबांनो तुम्ही चोरी कशासाठी करतात? भाऊंचा स्वभाव पाहिल्याच्या नंतर चोरांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि चोर म्हणायला लागले, भाऊ आम्ही चोरी करण्याचा हेतू फक्त एवढाच आहे की आमची बायका मुलं उपाशी राहतात, खाण्यासाठी अन्नधान्य पाहिजे, याच करता आमची चोरी, दुसरं काही नाही. आम्ही लोकांना मारत नाही, लोकांचा जीव घेत नाही, फक्त आमच्या निर्वाहापुरता आम्ही चोरी करतो. भाऊनी सांगितलं एवढंच आहे ना, याच्यापेक्षा जास्त काही नाही? म्हणले काही नाही. भाऊंनी आपल्या हाताखाली जे त्यांचे सेवेकरी होते त्यांना सांगितले, हे 4 जण आहेत ना, 4 4 पोते बाहेर काढा. बाजरीचे, ज्वारीचे, गव्हाचे, तुम्हाला जे जे पोतं पाहिजे ते पोतं तुम्ही बाहेर काढा आणि यांना देऊन टाका म्हणले. बघा, पैसेही त्यांना दिले. म्हणजे इथून पुढे चोऱ्या करू नका. जेव्हा जेव्हा तुम्हाला अतिशय असं काही तुम्हाला खायला भेटणारच नाही, अशा वेळेस तुम्ही गडावर या, मला हळूच कानामध्ये सांगा, मी तुम्हाला व्यवस्था करेल. असा हा भाऊंचा स्वभाव. विठाला